Friends, we are going to learn first unit and sub-unit is the necklace. Friends, in the previous video, we have seen part 1. In this video, we are going to see part 2. Let's see the lesson. They look in the fold of her dress, in the fold of her cloak. आता या ठिकाणी अर्थ बघा. नवीन जे शब्द आहेत धड्यातले त्या शब्दांचा अर्थ या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. बघा या ठिकाणी CLOAK क्लोक म्हणजे मोठा झगा असा या ठिकाणी याचा अर्थ होतो. इन हर पॉकेट्स एव्हरीवेअर. आता या वाक्याचा अर्थ बघा. त्याने तिच्या ड्रेसच्या घड्यांमध्ये पाहिले, तिच्या वरच्या झग्यामध्ये, त्यानंतर तिच्या पॉकेट्स मध्ये किंवा खिशामध्ये आणि असं सगळीकडे त्यांनी शोधले. बट दे कुड नॉट फाइंड इट. परंतु त्यांना काहीही सापडले नाही. आर यू शुअर यू स्टिल हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल? ही आस्क्ड. आता तिच्या नवऱ्याने तिला विचारलं की तुला खात्री आहे का की आपण हॉलवरून निघालो तेव्हा तू तुझ्याकडे होता का, तुझ्या गळ्यामध्ये होता का? येस, आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. त्यावेळी ती म्हणाली बघा, होय, ज्यावेळी आपण त्या मंत्रालयातील हॉलमध्ये असताना मी त्या हाराला स्पर्श करून पाहिले होते. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल. त्यानंतर बघा काय म्हणतोय तिचा नवरा की जर तो रस्त्यावरती हरवला असेल तर तो खाली पडताना आपल्याला त्याचा आवाज ऐकू आला असता. इट मस्ट बी इन द कॅब. की मला असं वाटतंय तो नक्कीच टॅक्सी मध्ये पडला असेल. कॅब म्हणजे टॅक्सी. एस, दॅट प्रॉबेबली इट. आता या ठिकाणी बघा प्रॉबेबली म्हणजे तसंच असेल. प्रॉबेबली म्हणजे तसंच असेल. डिड यू टेक हिज नंबर? बघा याचा अर्थ हो तसंच असेल. तू त्या टॅक्सीचा क्रमांक घेतला आहेस का? तेव्हा काय म्हणते, नो, नाही. दे स्टेअर ॲट इच अदर स्टर्न. आता या ठिकाणी शब्द कुठचा आहे? स्टेअर्ड. स्टेअर्ड म्हणजे एकमेकाकडे पाहिले आणि स्टर्न म्हणजे हताशपणे. अर्थात त्याचा अर्थ बघा, त्यांनी एकमेकाकडे हताशपणे पाहिले. At last, Loisel put his cloth on again. पुढे बघा, शेवटी लॉयजेलने पुन्हा अंगावरती कपडे चढवले. I am going back, he said. बघा
काय म्हणाला तो? मी परत जात आहे. ओव्हर द होल रूट ही वॉक अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. काय केलं त्याने? तिथून आपण चालत गेलो त्या पूर्ण रस्त्यावरून आणि तिथे कुठे सापडतो का पाहतो. त्या रस्त्यावरून आपण गेलो त्या ठिकाणी सापडतो का असं म्हणाला तो. बघू पुढे बघा. ही लेफ्ट. तो तिथून निघाला. शी रिमेन्ड इन हर वॉर ड्रेस ॲट नाईट, हर माइंड ब्लॅक. ती पूर्ण रात्र पार्टीच्या ड्रेसवरती तशीच राहिली आणि तिचं मन हे पूर्ण ब्लॅक झालं होतं, म्हणजे काही डोकं चालत नव्हतं. तशीच रात्रभर बसून राहिली. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. आणि तिचा नवरा घरी किती वाजता परतला? साधारण 7 वाजता. ही हॅड फाउंड नथिंग. आणि त्याला काही सापडलं नव्हतं. He went to the police, to the newspaper to offer a reward to the cab companies everywhere. The teenage glimmer of hope led him. आता या ठिकाणी शब्द बघा. रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. त्यानंतर पुढचा शब्द बघा. टीनेस्ट. काय म्हणजे छोटीशी. त्यानंतर ग्लिमर अंधुक आशा. बघा पुढे कुठे गेला तो? ही वेंट टू द पोलीस म्हणजे पोलिसांकडे गेला. त्यानंतर वृत्तपत्र कार्यालयात गेला. त्याने बक्षीस जाहीर केलं. टॅक्सीच्या कार्यालयामध्ये. त्यानंतर जिथे कुठे थोडीशी तरी काय होईल आपल्याला आशेचं किरण वाटेल तिथे सगळीकडे जाऊन त्याने चौकशी केली. जिथे जिथे त्याला वाटलं या ठिकाणी आपल्याला मिळेल त्या ठिकाणी तो गेला. सी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ॲट दिस फ्राइटफुल डिझास्टर. आता या ठिकाणी शब्द बघा. डिस्पेअर म्हणजे निराश होणे. त्यानंतर फ्राइटफुल म्हणजे भीतीदायक. आणि डिझास्टर म्हणजे अनर्थ किंवा संकट. या घडलेल्या संकटामुळे निराश होऊन ती दिवसभर वाटच पाहत राहिली. लॉयझर रिटर्न इन द इव्हिनिंग अ होलो पेल फिगर. ही हॅड फाउंड नथिंग. ज्यावेळी संध्याकाळी हताश होऊन त्यावेळी लॉयझर तिचा नवरा घरी परतला. त्यावेळी त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. सगळीकडे जाऊन आला होता तो. You must write to your friend, he said. Tell her you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. आता या ठिकाणी शब्द बघा. पहिला शब्द आहे होलो म्हणजे रिकामा. क्लॅप्स. पुढचा शब्द आहे क्लॅप्स म्हणजे फासा. क्लॅप्स म्हणजे फासा. त्यानंतर मेंडेड म्हणजे दुरुस्त. या ठिकाणी त्याने असं म्हटलंय बघा. तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव
तिच्या हाराचा फासा तुझ्या हातून तुटलाय आणि म्हणून तू तो दुरुस्तीला दिला आहेस, असं तिला लिहायला सांगितलं. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. आणि त्यामुळे आपल्याला तो हार शोधण्यासाठी अवधी मिळेल, वेळ मिळेल. नेक्स्ट, शी रोट ॲज ही डिक्टेड. ज्याप्रमाणे त्याने सांगितलं त्याप्रमाणे तसं तिने पत्र लिहिलं. At the end of 1 week, they had lost all hope. बघा, आता एक आठवड्या झाल्यानंतर त्यांनी त्यांची पूर्ण आशा ते काय केलं, गमवून बसले. And Lozel, who suddenly looked age declared. आणि हे सर्व झाल्यानंतर बघा, ती सगळी त्यांची आशा होती ती मावळली आणि एकाएकी म्हातारा दिसू लागलेला लॉयझल म्हणाला, वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. की आपण काय केलं पाहिजे, तो दागिना कसा भरून देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. नेक्स्ट, and so they went from jeweler to jeweler looking for a necklace like the other one, consulting their memories, both sick with grief and anguish. आता या ठिकाणी शब्द बघा, अँग्विश म्हणजे व्याकुळ होणे. बघा, नंतर काय झालं, त्याने काय केलं, ते दोघे आपापल्या स्मरणशक्तीला ताण देत हुबेहूब त्या हारासारखा दिसणारा दुसरा कुठे हार दिसतो का याच्या शोधार्थ ते कुठे गेले, सराफाकडे गेले. एका सराफाकडून दुसऱ्या सराफाकडे गेले, असे फिरत राहिले आणि ते दुःखाने आणि व्यथेने व्याकुळ त्रस्त झाले होते. In a shop at the Palace Royal, they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. आता बघा पुढे काय झालं, ते एका शॉप मध्ये, तिथे कुठे होतं, पॅलेस रॉयल मध्ये होतं, की त्यांना तशाच प्रकारचा काय तो जो काय हार होता तो त्यांना दिसला, की सेम दिसणारा त्याला तिथे सापडला. इट वॉज वर्थ 40,000 francs. They could have it for 26,000. बघा, की त्यांना तो काही हार तिथे तसा दिसला आणि त्याची किंमत ही किती होती, 40,000 फ्रँक म्हणजे 40,000 फ्रँक होती. आणि पण त्यांना तो 36,000 मिळू शकणार होता. they could have it for 36,000. 36,000 तो मिळणार होता. पुढे बघा, so they begged the jewelers not to sell it for 3 days. आता या ठिकाणी बेग म्हणजे विनंती केली. त्या दोघांनी त्या ज्वेलरला, त्या सराफाला किंवा सोनाराला काय केलं, त्याने विनंती केली की किती दिवस, 3 दिवस हा कोणालाही विकू नकोस. and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if
The other necklace was found before the end of February. आता पुढे बघा. आणि अशी कळकळीची विनंती केली. फेब्रुवारी महिन्याअखेर जर मूळचा हार सापडला तर हा नवा हार 24,000 फ्रँक मध्ये तो परत येईल असा त्यांनी काय केला, विचार केला, असे अरेंजमेंट केली, त्याने करार केला. पुढे बघा. लॉयजेल हॅड 18,000 franc which his father had left him. बघा, लॉयजेलकडे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवलेले किती होते, 18,000 फ्रँक होते. He would borrow the rest. आणि बाकीचे तो उसने घेऊ शकला असता. त्या ठिकाणी बॉरो म्हणजे उसने. पुढे बघा. and he did borrow. आणि बघा, खरोखरच त्याने काय केलं, उसने पैसे घेतले. he gave notes, made erroneous agreement, dealt with every type of money lender. आता या ठिकाणी शब्द बघा. रुइनस म्हणजे विनाशकारक. त्यानंतर ऍग्रीमेंट म्हणजे करार. त्यानंतर डेट म्हणजे व्यवहार केले. बघा, त्याने काय केलं, लिखित पावत्या केल्या. त्यानंतर तोट्याचे करार केले किंवा विनाशकारक असे करार केले. त्यानंतर सर्व प्रकारच्या सावकारांची सौदे केले. आता मनी लेंडर म्हणजे सावकार. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 franc. आता पुढे बघा. शेवटी तो नवीन हार विकत घेण्यासाठी गेला आणि त्याने सोनाराच्या काउंटरवर 36,000 फ्रँक ठेवले. पुढे बघा. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." बघा, त्यानंतर मादाम लॉयजेल जेव्हा हार परत करण्यासाठी मादाम फॉरेस्टियरकडे गेली तेव्हा ती म्हणाली, तू हा लवकर परत केला असता तर बरे झाले असते. मला याची कदाचित गरज पडली असती. नेक्स्ट. From then on, Madame Loisel knew the horrible life of the very poor. त्यानंतर काय झालं, दरिद्री लोकांचे आयुष्य काय असते हे तिला समजलं. बट शी प्लेड द पार्ट हिरोइकली. आता या ठिकाणी शब्द बघा. हिरोइकली म्हणजे धीराने. याचा अर्थ पण तिने ती भूमिका मोठ्या धीराने निभावली. The dreadful debt must be paid. आता याचा अर्थ बघा. कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर फेडायचा होता. भरपूर मोठा कर्ज झालं होतं. She would pay it. आणि ते ती करणार होती. They dismissed their maid. They changed their lodging.
दे रेंटेड अ गॅरेट अंडर दी रूफ. आता या ठिकाणी शब्द बघा. डिसमिस म्हणजे काढून टाकले. मेड म्हणजे मोल करेल. पुढे बघा. लॉजिंग, लॉजिंग म्हणजे राहण्याचे ठिकाण. त्यानंतर पुढचा शब्द बघा. गॅरेट, गॅरेट म्हणजे पोटमाळा. गॅरेट म्हणजे पोटमाळा. आता त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या मोलकरणीला कामावरून काढून टाकले. आपले राहते ठिकाण, घर बदलले. म्हणजे राहण्याचं जे ठिकाण होतं ते त्यांनी बदललं आणि एका छप्पर असलेल्या पोटमाळावजा खोली ते भाड्याने राहू लागले. म्हणजे पोटमाळ्यावरती ते भाड्याने राहू लागले. नेक्स्ट, she came to know the degree of housework, the odious labor of the kitchen. आता या ठिकाणी डगरी म्हणजे कष्टाचे काम. त्यानंतर पुढचा शब्द आहे ओडियस म्हणजे तिरस्करणीय. लेबर म्हणजे कष्ट. बघा, घर कामातील अपाट कष्टाची स्वयंपाकघरातील नावडत्या रटाळ कामाची तिला आता जाणीव झाली. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the still every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and dress like a commoner. आता या ठिकाणी अर्थ बघा. काय झालं पुढे? शी वॉश द डिशेस म्हणजे आता ती रोज धुणी भांडी करायची. सकाळी रस्त्यावरून कचरा नेऊन टाकायची आणि पाणी भरून वर नेताना म्हणजे जिन्यावरून जात असताना प्रत्येक टप्प्यावर बसून काय करायची? श्वास घेत थांबायची. थांबत थांबत ती घेऊन जायची. आता तिची राहणी अगदी एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. नेक्स्ट, she had to bargain at markets, quarrel and face insult over every miserable sou. बघा, एकेका सू. आता या ठिकाणी सू म्हणजे काय? कमी मूल्य असलेले फ्रेंच नाणे. कमी मूल्य असलेले फ्रेंच नाणे म्हणजे एकेका सू या क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी तिला बाजारात घासाघीस करावी लागे. कधी भांडण तर कधी अपमान सहन करावा लागेल पैसे वाचवण्यासाठी. Each month they had to pay some loan, renew others, get more time. बघा, दर महिन्याला त्यांना कधी कर्ज चुकतं करावं लागेल तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावे लागेल. म्हणजे मध्ये मध्ये त्यांना कर्ज काढावं लागेल. Her husband worked extra every evening doing accounts for a tradesman and often late into the night. He sat copying a manuscript at 5 sous a page. आता या ठिकाणी शब्द बघा. ट्रेड्समन म्हणजे व्यापारी. ट्रेड्समन म्हणजे व्यापारी. त्यानंतर पुढचा शब्द बघा. मनुस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित. मनुस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित. आता इथे अर्थ बघा.
तिचा नवरा जास्तीचे काम करण्यासाठी रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशेबाचे काम करण्यासाठी जाई आणि त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पाराला 5 सू या दराने एका हस्तलिखिताच्या लिखाणाचे काम करीत असे. And this life lasted 10 years. At the end of 10 years, they had paid off everything, even the interest. बघा, आणि 10 वर्ष त्यांनी असे आयुष्य काढले. 10 वर्षात त्यांनी व्याजासकट सर्व कर्ज फेडून टाकले. नेक्स्ट, मॅडम लॉजेल लुक ओल्ड नाऊ. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? मॅडम लॉजेल आता वयस्कर दिसू लागली होती. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost that necklace? या ठिकाणी बघा, ब्रुडेड म्हणजे कुडत असणे. याचा अर्थ बघा, ती अनेकदा भूतकाळ आठवून कुडत बसायची. हार जर आपल्या हातून हरवलाच नसता तर काय झाले असते? हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल, हाऊ लिटिल इज needed for one to be ruined or saved. बघा, आयुष्य किती विचित्र असतं, क्षणभंगूर असतं. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा कधी जीवनाच्या अधोगतीचे किंवा उन्नतीचे कारण बनू शकते. पुढे बघा, one Sunday, as she was walking in the St. Elizabeth's, suddenly she saw Madame Forrester, still young, still beautiful, still charming. म्हणजे एका रविवारी सॅम एलिजे मधून जात असताना तिला अचानक मादाम फॉरेस्टियर दिसली. अजूनही तशीच तरुण, तशीच सुंदर आणि तशीच आकर्षक. नेक्स्ट, मॅडम लॉजेल फेट इमोशनल. तिला बघून ती खूप भावूक झाली. शुड शी स्पीक टू हर. बघा, तिला असा प्रश्न पडला की तिच्याशी बोलू की नको, तिच्याशी बोलू की नको. Yes, of course. And now that she had paid, she would tell her all. Why not? बघा, हो नक्कीच. आणि आता कर्जमुक्त झाल्यानंतर तिला सर्व काही सांगायला हरकत नाही. हो ना, असं ती म्हणाली. पुढे बघा, she went up to her. म्हणजे तिच्या पाशी ती गेली. गुड मॉर्निंग जिनी. सुप्रभात जिनी, असं तिला ती म्हणाली. The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. आता तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळकीने आपल्याला हाक मारावी याचे आश्चर्य तिला वाटू लागले आणि तिने तिला ओळखले नाही. सी स्टॅमर्ड. आणि काय झालं त्यावेळी? ती त्यावेळी गडबडून गेली. स्टॅमर्ड म्हणजे गडबडून गेणार. नेक्स्ट, बट मॅडम आय डोंट नो. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. पण मॅडम मी तुम्हाला ओळखत नाही, तुमची काहीतरी चूक होते. नो, आय एम मॅटिल्डा लॉयझेल. नाही, मी मॅटिल्डा लॉयझेल आहे. पुढे बघा, her friend uttered a cry. Oh, my poor Matilde.
how you have changed. ती त्यावेळी मैत्रीण, तिची मैत्रीण मोठ्याने ओरडली की मॅटिल्डा, तुझी काय अवस्था झाली आहे. Yes, I have had some hard time since I last saw you, and many miseries, and all because of you. होय, तुला शेवटची भेटले होते त्यानंतर माझा खडतर काळ सुरू झाला आणि प्रचंड हालही, आणि हे सर्व काही तुझ्यामुळे झाले. मी, हाऊ कॅन दॅट बी, माझ्यामुळे ते कसं शक्य आहे. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंड मी टू विअर टू दी मिनिस्ट्री पार्टी. म्हणजे तुला आठवतं का मंत्रालयातील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार तू मला घालायला दिला होतास. यस, वेल, हो मग. वेल, आय लॉस्ट इट, मग तो माझ्याकडून हरवला. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की तो परत केलेला. आय बॉट यू बॅक अनादर एक्झॅक्टली लाईक इट, मी जो काही हार आणला तो की नवीन परत मी विकत आणला की तो तसाच होता. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट, आणि त्याचे जे काही पैसे होते ते पैसे त्याची किंमत चुकवण्यासाठी आम्हाला 10 वर्षे लागली. इट वॉजंट इझी फॉर अस, वी हॅड व्हेरी लिटिल. बघा, 10 वर्षे लागली आणि आमच्याकडे फारसे काही नव्हते, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेले. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. परंतु ते आता सगळं संपलं, आता मी समाधानी आहे. मॅडम, फॉरेस्टर वॉज स्टर्न, आणि त्यावेळी फॉरेस्टर काय झाली, अचंबी. स्टर्न म्हणजे अचंबी झाले. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन, म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतला असं तुझं म्हणणं आहे. येस, यू डिडंट नोटीस देट, हो, तुझ्या ते लक्षात आलं नाही. दे वर व्हेरी सिमिलर, आणि ते एकसारखेच होते. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. बघा, त्याचा अर्थ असा होईल, असे म्हणून ती अभिमानाने आणि निरागसपणे हसली. इनोसंट म्हणजे निरागसपणे. नेक्स्ट, मॅडम, फॉरेस्टियर डीपली मूव टू बोथ हर हँड्स. बघा, मॅडम फॉरेस्टरने भावनाविवश होऊन तिचे दोन्ही हात हातात घेतले. ओ माय पुअर मॅटिल्डा, माइन वॉज अन imitation. It was worth 500 francs at most. अरे रे, बिचारी माझी मॅटिल्डा, माझा हार तर नकली होता, जास्तीत जास्त तो 500 फ्रँकचा असेल, असं त्यावेळी ती बोलली. बघा, त्या ठिकाणी adapted from the necklace by Guy de Maupassant.
तर अशा प्रकारे या कथेवर आधारित हा धडा आहे. धन्यवाद.